नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत HSC इंग्लिश क्वेश्चन पेपर सोल्युशन. तर 4-5 पार्ट मध्ये हे पूर्ण सोल्युशन असणार आहे. तर एकंदर तुमचा क्वेश्चन पेपर जो आहे या पद्धतीचा असतो. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे 2024 चा. याच पद्धतीनं क्वेश्चन पेपर असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त इन्स्ट्रक्शन्स पाहणार आहेत आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत आणि जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही. पहा या ठिकाणी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. आता हे जे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या आपण व्यवस्थित लक्षात घेणं महत्वाचं आहे. पहा इथं काय म्हटलंय, each activity has to be answered in complete sentence. म्हणजे तुम्हाला तिथं आन्सर लिहिताना कंप्लीट सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढे म्हटलंय वन वर्ड आन्सर्स विल नॉट बी गिवन कम्प्लीट क्रेडिट. म्हणजेच काय, तुम्ही जर एका शब्दामध्ये वन वर्ड मध्ये जर तुम्ही आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करताय तर त्याला कम्प्लीट क्रेडिट दिलं जाणार नाहीये. याचा अर्थ त्याला पूर्ण मार्क्स मिळणार नाहीयेत. जस्ट द करेक्ट ऍक्टिव्हिटी नंबर रिटन इन केस ऑफ ऑप्शन विल नॉट बी गिवन क्रेडिट. ऑप्शन आहे आणि ऑप्शन्स मधून तुम्हाला फक्त तिथं तुम्ही नंबर लिहिलाय ऑप्शन नंबर, तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीयेत. त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन नंबर लिहून त्याचबरोबर त्याचा आन्सर सुद्धा लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. पहा इथे क्वेश्चन आहे, आय लाईक टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेसेस आय विजिट. तर चूज द करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द अबोव सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स अँड रिराईट. तर हे रिराईट हा शब्द लक्षात ठेवा. आता तुम्ही याचं उत्तर लिहिताना आता हा सब्जेक्ट आहे, लाईक हे V1 आहे, त्यानंतर अदर वर्ड्स आहेत, म्हणजेच हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. परंतु परीक्षेमध्ये तुम्ही फक्त बी जर लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 0 मार्क्स मिळणार आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला बी आणि त्याबरोबरच सिंपल प्रेझेंट टेन्स हे लिहावं लागेल. म्हणजेच काय, तर तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत त्यामधून पूर्ण ऑप्शन लिहायचा आहे, फक्त त्याचा नंबर लिहायचा नाहीये. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर हेच आपल्याला इन्स्ट्रक्शन्स मध्ये सांगितलेलं आहे. आता पहा सेकंड इन्स्ट्रक्शन आहे, वेब डायग्राम्स किंवा फ्लो चार्ट्स, टेबल्स एटसेट्रा आर टू बी प्रेझेंटेड एक्झॅक्टली ॲज दे आर विथ आन्सर्स. म्हणजे तुम्ही डायग्राम वेगळा काढलाय, आन्सर्स वेगळं लिहिलंय, असं नाही व्हायला पाहिजे. फ्लो चार्ट असो, टेबल असो किंवा वेब डायग्राम असो, तो प्रेझेंट करताना विथ आन्सर्स प्रॉपरली प्रेझेंट करायचा आहे. सपोज तुम्ही इथं फॅमिली लिहिताय आणि तुम्हाला ट्री डायग्राम विचारलाय, मग या ठिकाणी जी नावं आहेत ती नावं तुम्ही प्रॉपरली लिहिताल. आता समजा या ठिकाणी एका व्यक्तीचं नाव आहे, या ठिकाणी एका व्यक्तीचं नाव आहे, या ठिकाणी एका व्यक्तीचं नाव आहे, या ठिकाणी त्या व्यक्तीच्या मुलांची नावं आहेत सपोज, ती बरोबर जिथल्या तिथं तुम्ही लिहिताल. त्यानंतर त्यांचे इनलॉज म्हणजे सुना वगैरे ज्या आहेत त्यांची नावं. तर या पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही ट्री डायग्राम बनवणार आहेत तर प्रॉपर नावं जिथल्या तिथं देऊन ट्री डायग्राम बनवताल. मग कोणताही अशा पद्धतीचा ज्यावेळेस तुम्ही डायग्राम बनवताय तर ते डायग्राम बनवत असताना, प्रेझेंट करत असताना जे ते आन्सर जिथल्या तिथं प्रॉपरली लिहायचे आहे, जे ते नावं ज्या त्या ठिकाणी प्रॉपरली तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक आहे किंवा लिहिणं आवश्यक आहे. ह्या काय महत्वाच्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर पहा, इन पॉइंट टू अबो जस्ट वर्ड्स विदाउट प्रेझेंटेशन ऑफ द ऍक्टिव्हिटी फॉर्मॅट डिझाईन विल नॉट बी गिवन क्रेडिट. खूप महत्वाचं आहे. पहा तुम्ही या ठिकाणी समजा फ्लो चार्ट विचारला असेल, वेब डायग्राम विचारला असेल, टेबल विचारलेला असेल, काही विचारलं असेल तुम्हाला आणि त्यामध्ये इन पॉइंट टू म्हणजेच या पॉइंट मध्ये ज्या पद्धतीने सांगितले, जस्ट वर्ड्स विदाउट प्रेझेंटेशन ऑफ द ऍक्टिव्हिटी फॉर्मॅट, नुसते शब्द लिहिलेत आहे तुम्ही, है ना, एका खाली एक असे, आणि प्रॉपर प्रेझेंटेशन जर केलेलं नसेल तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार नाहीत असं म्हटलंय. यूज ऑफ कलर पेन्स किंवा पेन्सिल्स एटसेट्रा इज नॉट अलाउड. तुम्ही जर कलरचे पेन वगैरे यूज करत असाल तर ते त्या ठिकाणी अलाउड नाहीये. मग काय करायचंय, एक तर ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन त्या ठिकाणी यूज करायचा आहे. एक तर ब्ल्यू यूज केला तर पूर्ण उत्तर पत्रिकेत ब्ल्यू पेनच यूज करायचा आहे, ब्लॅक यूज केला तर पूर्ण उत्तर पत्रिकेमध्ये ब्लॅक पेनच यूज करायचा आहे. आणि जर तुम्ही कलर चेंज करत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या गार्डिंग साठी जे व्यक्ती असतं त्या ठिकाणी हॉलमध्ये
त्याची सही घेणं गरजेचं असतं. मल्टिपल आन्सर्स टू द सेम ऍक्टिव्हिटी विल बी ट्रीटेड ॲज रॉंग. एकच प्रश्न विचारला आणि त्याचे तुम्ही 2-3 प्रकारे उत्तर लिहिलेत. म्हणजे समजा एक प्रश्न आहे ट्रू ऑर फॉल्स विचारलंय तुम्हाला आणि हा क्वेश्चन आहे, तुम्ही त्याचा आन्सर लिहिताना एका ठिकाणी लिहिलं ट्रू आणि पुन्हा डबल क्वेश्चन लिहिलाय आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लिहिलं फॉल्स. तुम्हाला वाटलं ट्रू असेल तर ते करेक्ट येईल, फॉल्स असेल तर ते करेक्ट येईल. तर असं केल्यानंतर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार नाहीयेत, हेही लक्षात ठेवायचं आहे. आणि लास्ट इन्स्ट्रक्शन आहे मेंटेन द सिक्वेन्स ऑफ द सेक्शन. म्हणजे सेक्शन 1 जसं इथं की प्रोज आहे तर सेक्शन 1 अगोदर सोडवा, त्यानंतर सेक्शन 2 सोडवा आणि क्वेश्चन नंबर्स आता प्रॉपरली लिहिणं गरजेचं आहे. आता समजा इथं क्वेश्चन नंबर 1 आहे, हा क्वेश्चन नंबर 1A लिहिला तुम्ही, ओके, आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण केली या ठिकाणी आणि आता हा पॅसेज रीड केला आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करताय. क्वेश्चन 1A मध्ये तुम्हाला या ठिकाणी A1 आहे तर तुम्ही इथं लिहिलं क्वेश्चन 1A आणि त्यामध्ये A1. आता याचा आन्सर ज्यावेळेस तुम्ही ट्रू किंवा फॉल्स लिहिताय तर तुम्ही इथं A लिहिलं, B लिहिलं आणि त्यानंतर काय केलं, तुम्हाला पुढचा आन्सर माहित नाहीये आणि तुम्ही काय केलं, डायरेक्टली पुन्हा क्वेश्चन 1B स्टार्ट केलाय, पुन्हा नंतर दुसरे क्वेश्चन्स लिहिलेत, पुन्हा या क्वेश्चन्स आलायत किंवा क्वेश्चन 1B लिहायला स्टार्ट केलाय, त्यामध्ये समजा एक ऍक्टिव्हिटी लिहिली, ही एक ऍक्टिव्हिटी लिहिली आणि पुढं मध्येच तुम्ही वेगळाच क्वेश्चन स्टार्ट केलाय, क्वेश्चन 2 सुरू केलाय आणि नंतर पुन्हा B2 घेतलंय, पुन्हा स्पॉट द एररचा क्वेश्चन लिहिताय. म्हणजे उलट सुलट अशा पद्धतीनं क्वेश्चन लिहू नका. जो क्वेश्चन हातात घेतलाय तो कम्प्लीट जिथल्या तिथं करणं आवश्यक आहे. सेक्शन जे आहेत ते एका सिक्वेन्सनं सोडवत चला किंवा क्वेश्चन नंबर तरी सिक्वेन्सनं सोडवा. ऍक्टिव्हिटीज थ्रू आउट द ऍक्टिव्हिटी सीट. तर ह्या ऍक्टिव्हिटी सीट मध्ये म्हणजे उत्तर पत्रिकेमध्ये सोडवताना सिक्वेन्सनं सोडवा. नाही तर क्वेश्चन 1A लिहिलाय त्यातलं A1 एका ठिकाणी लिहिलंय, पुन्हा क्वेश्चन 2A घेतलाय त्यानंतर त्याचं A3 लिहिलंय, क्वेश्चन 3 घेतलाय त्यामध्ये पुन्हा त्याची ऍक्टिव्हिटी पूर्ण केली आहे, मध्येच पुन्हा क्वेश्चन 1B स्टार्ट केलाय. तर या पद्धतीनं जर केलं ना तर जे मॉडरेटर्स असतात, पेपर चेक करणारे असतात, त्यांना खूप कन्फ्युजन होतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जिथल्या तिथं समजून घ्यायच्यात, ह्या इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली लक्षात ठेवायच्यात. आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये हा जो क्वेश्चन पेपर आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2024 चा हा पूर्ण क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सोडवून देणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चन कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याच्या ट्रिक्स काय आहेत हे सगळं काय मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.